हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण मेथी आणि पोह्यापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी वाटीभर मेथी घेतलेली आहे। फ्रेश मेथी आहे ही मेथीची भाजी। तर ही स्वच्छ धुवून आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायची आहे। सध्या मेथीचा सीझन चालू आहे, त्यामुळे अगदी मस्त फ्रेश मेथी बाजारामध्ये अवेलेबल आहे। तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तर संपूर्ण मेथी मी कापून घेतलाय। आता ती भाजी आपण बाजूला ठेवणार आहोत आणि एक वाटी जे पोहे घेतलेले आहेत, तर ते पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत। त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी जाडे पोहे वापरलेले आहेत। तुमच्याकडे जाडे पोहे नसतील तर तुम्ही पतले पोहे वापरले तरी चालेल। तर हे सगळं आपण दुसऱ्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। मस्त बारीक झालेला आहे आपले पोहे जे आहेत मिक्सरवरती। तर आता या पोह्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेली जी मेथी होती, तर ती मेथीची भाजी घालायची आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं कांदा घालणार आहे। तर एक मोठ्या आकाराचा कांदा जो बारीक कापून घेतलाय तो मी याच्यामध्ये घालत आहे आणि थोडासा कोथिंबीर बारीक कापलेला तो या ठिकाणी मी याच्यामध्ये घातलेला आहे। आता थोडे मसाले घालायचे आहेत आपल्याला। मीठ घालत आहे मी चवीनुसार। एक छोटा चमचा हळद घालत आहे। एक छोटा चमचा लाल तिखट घालत आहे। त्याच्यानंतर साबूत जिरं घालत आहे मी एक छोटा चमचा। एक चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे मी याच्यामध्ये। चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल। त्याच्यानंतर ओवा घालत आहे मी एक चमचा आणि तीळ घालत आहे एक चमचा। यामुळे टेस्ट खूप छान लागेल आपल्या या नाश्त्याला। हे सगळं आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तर लाल तिखट आणि चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये 1.5 वाटी बेसन घालायचं आहे आणि बेसन घातल्याच्या नंतर चांगलं असं हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर यावेळी मी हाताने मिक्स करत आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा आकार लागतो, कारण मेथीमध्ये पाण्याचा अंश असतो। तर आपल्याला लागेल त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत आणि थोडंसं कडकसर असं याची जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे आपल्याला। अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। एकदाच पाणी टाकलं तर मग मेथीलाही पाणी सुटेल आणि आपला जो हा डो आहे तर तो थोडासा सैल बनेल। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचे। मस्त कडक असा डो मळून रेडी झालाय। तर 5 ते 10 मिनिटं आपल्याला हे रेस्ट करू द्यायचं आहे। तर 10 मिनिटानंतर बघू शकता पोहे घातलेले होते, पोहे भिजून आपली कणिक मस्त कडक झालेली आहे, अगदी पुऱ्यांना जशी मळतो तशीच। तर थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि अगदी छोटंसं यातला गोळा आपण हातावरती घेणार आहोत आणि याला वड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला। तर तुम्हाला किती मोठे किंवा किती छोटे वडे बनवायचेत त्याच्यानुसार तुम्ही यातनं छोटे छोटे तुकडे किंवा मोठे मोठे तुकडे तोडून घ्या आणि अशा पद्धतीने वड्याचा आकार याला द्या। तर मी थोडेसे पतले बनवत आहे, जास्त जाड नाही बनवत आहे याचे वडे, कारण पतले बनवले तर हे अगदी कुरकुरीत बनतात। तर पहिला वडा आपला रेडी झालाय। तर या बॅटरपासून जेवढे बनतील तेवढे वडे मी या ठिकाणी बनवून घेतलेले आहेत। बघू शकता इतके सारे बनलेत आणि बघा मी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पतले देखील बनवलेले नाही आहेत। तर अगदी अशा पद्धतीने बनवून घेतलेत। आता या ठिकाणी मी एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं का आपल्याला जेवढे बसतील तेवढे वडे याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर मी डीप फ्राय नाही करत आहे, तेल खूप जास्त टाकलेलं नाही आहे आपण, आणि दोन्ही साईडनी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर गॅसची फ्लेम हाय ठेवू नका, मग हे क्रिस्पी होणार नाहीत, आणि स्लो देखील ठेवू नका, हे खूप जास्त तेल पितील। तर त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला हे वडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत। बघू शकता पहिला वडा आपला रेडी झालेला आहे, अगदी खमंग आणि खायलाही तितकाच रुचकर लागतो। तर याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत। तर हे जे वडे आहेत हे वडे मी दह्यासोबत सर्व करत आहे। तुम्ही सॉस सोबत
किंवा कुठल्याही चटणीसोबत हे वडे सर्व करू शकता. वेगवेगळ्या चटणींच्या रेसिपी देखील मी माझ्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत, तर तुम्ही त्या बघू शकता. तर रेडी झालेत आपले वडे मेथी आणि पोह्यापासून बनलेले. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.